बातमी आहे, काल दिवसभरची चर्चेचा विषय ठरली होती की ठाणे भिवंडी हायवेनं मुंबईकरांच्या तोंडचं पाणी अक्षरशः पळवलं होतं, कारण ट्रॅफिक जॅम. महामार्गावर गेल्या 3 दिवसांपासून महाकोंडीनं चाकरमान्यांच्या अगदी नाकी नऊ आणलाय आणि त्याच्यामुळे महामार्गावर आज सुद्धा फारशी काही वेगळी परिस्थिती नाहीये. जरी काल आरोग्यमंत्र्यांना 2 किलोमीटर चालावं लागलं होतं तरी सुद्धा. त्यामुळे ठाणे भिवंडी रोडवरची नेमकी स्थिती काय आहे हे माझानं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. आणि ड्रोन कॅमेऱ्यातनं या महामार्गाचे दृश्य तुम्ही पाहू शकता, जे आता तुमच्या स्क्रीनवर आहेत. आणि एक बाजू व्यवस्थित सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला काही किलोमीटर लांबच्या लांब रांग जी आहेत ती पाहायला मिळते. आणि केवळ दिवसाच नाही तर रात्रीच्या वेळेस सुद्धा जरी अंधार असला तरी जे लाईट्स आहेत गाड्यांचे त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की कशा प्रकारे ट्रॅफिक जॅम हा रात्रभर सुद्धा असतो. या ड्रोन कॅमेऱ्याने ज्यांनी ही दृश्य सगळी कॅमेऱ्यामध्ये कैद केली, रिपोर्ट केलं होतं तिथून, ते आमचे प्रतिनिधी दीपक पळसोले आपल्यासोबत आहेत. दीपक, सुरुवातीला दिवसाबद्दल बोलूया. दिवसा इथली परिस्थिती काय होती, कशी असते आणि गेले 3 दिवस आता ट्रॅफिक जाम होतोय? मयुरेश, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून साधारणपणे 3 महिन्यांपासून या ठिकाणी ट्रॅफिक जाम हे वारंवार लागतं. मी स्वतः भिवंडीला राहतो. भिवंडीवरनं अंधेरीला रोज ट्रॅव्हल करत असतं. भिवंडीकरांना जर का यायचं असेल तर ठाणे किंवा कल्याण हा एक 2 रस्ते आहेत, कारण की रेल्वे लाईन नसल्यामुळे या ठिकाणाहून यावं लागतं. मी तुला सुरुवातीला दिवसाचं सांगतो की ही जी दृश्य आहेत, काल ज्या वेळेला अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालेली होती, वाहतूक कोंडीनंतर संध्याकाळी शिफ्ट संपवून जेव्हा गेलो त्यावेळेला भिवंडीकडे जाणारा हा जो सबंध रस्ता आहे, हा रस्ता एकतर्फी पूर्णपणे चॉक होता. तर दुसऱ्या बाजूचा हा रस्ता जरी मोकळा वाटत असला तरी हा ठाणे कडून जो नाशिककडे जाणारा रस्ता आहे, हा रस्ता पुढे म्हणजे साधारणपणे ही जी रांग होती ही सबंध भिवंडीपर्यंत 18 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 18 किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे एका बाजूने भिवंडीकडे बंद होता. हा रस्ता जरी तुला सुरू दिसत असला तरी माणकोली म्हणून एक मोठं जंक्शन आहे, ज्याच्या आजूबाजूला गोडाऊन पट्टा येतो आणि या गोडाऊन मधनच मोठमोठे कंटेनर ट्रेलर हे बाहेर निघत असतात. आणि तो जो त्या तिकडे जंक्शन होतं ते पूर्णपणे चोकअप झालेलं होतं. मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ही बाजू ठाण्याकडची जी आहे ती पूर्णपणे बंद असल्यामुळे तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हतो. मी स्वतः या ठिकाणून 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पुढे चालत गेलो, मात्र त्यापुढे जाणं अशक्य होतं, कारण की अंधार होत आलेला होता आणि पीक अवर सुरू झाला होता. दिवसभर जी पोलीस जे आहेत, वाहतूक पोलीस, त्यांची सुद्धा कुमक संपूर्णपणे ठाणे जिल्ह्यासाठी वापरली गेली. मात्र या कालच्या वाहतूक कोंडीवर काही तोडगा निघेल का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं होतं. मात्र थोडं ट्रॅफिक जे होतं ते क्लिअर केलेलं असलं तरी सुद्धा पीक अवर सुरू झाल्यानंतर पुन्हा हीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली संध्याकाळी. म्हणजे ही दिवसभरातली परिस्थिती जी आहे ही तशीच होती. ही दिवसभरातली परिस्थिती झाली, पण रात्री परिस्थिती कशी होती? तू सांगत होतास की दिवस सुद्धा जे कंटेनर्स आहेत, हेवी कंटेनर्स, ते बाहेर पडत होते. रात्री तर त्यांची संख्या जास्त होते. मग रात्रीची परिस्थिती याहूनही भयानक होती? रात्रीची परिस्थिती खरं तर याहूनही भयानक होती, कारण की ज्या पद्धतीनं पीक अवर सुरू झाल्यानंतर जे मोठमोठाले कंटेनर आहेत ते तर निघतातच, याशिवाय सोबतच अनेकांची ऑफिसेस सुटलेली असतात. ते सगळी मंडळी या ठिकाणाहून घरी निघत असतात. त्यामुळे ते असतील दुचाकी असतील, 4 व्हीलरवाले असतील किंवा सगळे असतील, ते याच मार्गाने जात असतात. ही जी दृश्य तू पाहतोयस ही सुद्धा त्याच ठिकाणची दृश्य आहेत. भिवंडीकडे जाणारा हा रस्ता आहे, भिवंडी नाशिक, जो मुख्य शहरांना जोडला जातो तोच हा रस्ता आहे. या रस्त्याकडे जर आपण बघितलं तर हा रस्ता भिवंडीकडे जाणारा आहे आणि हा ठाण्याकडे येणारा रस्ता आहे. हे पुढचं जे शहर दिसतं हे संबंध माणकोलीचं शहर आहे. आणि या ठिकाणी खरं तर महत्त्वाचा मुद्दा मयुरेश असा आहे की जे भिवंडीचे खासदार आहेत कपिल पाटील, त्यांचं निवासस्थान सुद्धा याच ठिकाणी आहे. मात्र ते सुद्धा याच्याकडे काही लक्ष घालतात की नाही हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि जर का हा ड्रोन आता पुन्हा मागे येतोय, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मयुरेश, हा जो टोल नाका ठाण्याच्या जवळ आहे, खारेगाव टोल नाका, हा रस्ता जो आहे हा पुण्याकडे मुंब्रा मार्गे जातो. या ठिकाणाहून सुद्धा एक मोठी वाहतूक होत असते. उरणकडनं जे येणारे मोठमोठे कंटेनर असतात ते सुद्धा याच मार्गाने येत असतात. त्यामुळे नेहमीचाच शिळफाटा असेल किंवा भिवंडी असेल, कल्याण असेल, या सगळ्या जर का मार्गांचा विचार केला तर हा जो सगळा रस्ता आहे हा पूर्णपणे नेहमी संध्याकाळची वेळ असेल किंवा रात्रीची वेळ असेल हा चोकअप असतो. मात्र गेल्या 15 दिवसांपासून मुंबई वर्सोवा हा जो ब्रिज बंद आहे, त्यामुळे कालची जी वाहतूक कोंडी होती ही खरोखर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होती. दृश्यांच्या माध्यमातून तू पाहू शकतेस की हा जो पूर्ण भाग आहे हा एकीकडे शेतीचा भाग आहे, मात्र याच्या पलीकडे जे सगळे हे आहेत हे मोठमोठे गोडाऊन्स आहेत, मोठमोठ्या कंपन्यांचे गोडाऊन्स या ठिकाणी असतात. हा जो रस्ता आहे, आपण हा जो रस्ता पाहतोय, हा रस्ता एक आतला मार्ग, पाईपलाईनचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र याच मार्गाने पुढे येऊन हा रस्ता मुंब्र्याला जोडतो आणि मुंब्र्यानंतर हा रस्ता
पुढे येऊन उजवीकडे जर का टर्न घेतला तर हा रस्ता पुण्यामार्गे जातो. मात्र इकडून पुण्याला तुम्हाला जायचं असेल किंवा गुजरातला जायचं असेल, राजस्थानला जायचं असेल तर ह्याच मार्गांचा वापर केला जातो. एक महत्त्वाचा आणि मोठं असं हे जंक्शन आहे. मात्र तरीसुद्धा या ठिकाणी काही तोडगा निघेल का हे पाहणं खरं तर मयुरेश महत्त्वाचं आहे. कारण की अनेकांचे काल फोन आले, अनेकांच्या परीक्षा होत्या, अनेकांचे इंटरव्ह्यू होते, अनेकांना कामावर वेळेत पोहोचायचं होतं. मात्र अनेकांच्या खरं तर नोकरीचा सुद्धा पहिला दिवस होता. अशा अनेकांना काल मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मनस्ताप मोठा सहन करायला एवढी तासनतास जर वाहतूक कोंडी असेल तर मनस्तापाशिवाय आणखी दुसरं काय लोकांच्या पदरी पडणार. अपेक्षा आहे की काल आरोग्यमंत्री दीपक सावंत त्याच्यामध्ये अडकलेले होते. त्यांनी निरोप जो आहे इथल्या परिस्थितीचा हा देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवला असेल. जर नसेल तर त्यांनीही ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य पाहावीत आणि मग ठरवावं की ठाणे आणि भिवंडीला महाराष्ट्राचं गुरुग्राम का म्हणू नये जर ट्रॅफिकची तुलना करायची असेल तर.